Hello, all student brothers and sisters. After finishing the writing skill section, the first topic, that is summary writing, we did see each and every point related to summary writing. After summary writing, we are turning towards the next writing skill activity in the textbook, that is mind mapping. In section 3, 3.2, chapter number 3.2, there is mind mapping skill or activity. Summary writing was not new to you. सारांश लेखन हे तुमच्यासाठी नवीन नव्हतं. बट इन केस ऑफ माइंड मॅपिंग आय थिंक दिस इज न्यू कन्सेप्ट टू ऑल द स्टुडंट्स ऑफ धिस junior section. 3.2, that is the chapter. The title of the chapter is Do Schools Really Kill Creativity? म्हणजे शाळांमध्ये खरोखरच मुलांची क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्मिती, सर्जनशीलता किंवा सृजनशीलता संपुष्टात येते का? दिस इज द क्वेश्चन. म्हणजे खरोखर शाळेमध्ये मुलांची सृजनशीलता नष्ट होते का? म्हणजे शाळेतल्या तशा प्रकारच्या औपचारिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असा प्रश्न केलेला आहे. पण हा प्रश्न म्हणजे प्रश्न नसून एक फोर्सफुल स्टेटमेंट आहे. एनी स्कूल कांट किल द क्रिएटिव्हिटी ऑफ एनी स्टुडंट, माइंड इट. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलीही शाळा मुलांचं सर्जनशीलतेचं कौशल्य संपुष्टात आणू शकत नाही. उलट प्रत्येक शाळा मुलांमध्ये नवनिर्मितीची प्रक्रिया किंवा प्रोसेस सुरू ठेवते, प्रेरित करते, मुलांना उत्साहित करते, इन्स्पायर करते. मीन्स हिअर ईच अँड एव्हरी स्कूल that inspires student to develop his thinking ability, thinking capacity, thinking in a better manner. All these things do happen in school. And the subtitle for this 3.2 activities skill, that is mind mapping. Mind mapping, it is the map of the mind. It is the projection of the mind. It is the thinking of the mind about the topic, about the subject, about the theme, about the main idea in our mind. That projection in a different manner, different ways, different style, by using different figures, different diagrams, different manner. Mind mapping म्हणजे मनाने केलेलं मॅपिंग एखाद्या विषयावरती, टॉपिकवरती, एखाद्या सब्जेक्टवरती किंवा एखाद्या दिलेल्या लहानशा लेसनवरती किंवा एखादा कुठलाही चर्चेचा विषय असेल त्या विषयावरती आपल्या मनामध्ये येणारे भावभावना, वेगवेगळ्या डायरेक्शननं धावणारं मन, मग मनात येणारे वेगवेगळे विचार, डिफरंट थॉट्स दॅट कम इन अवर माइंड. Our mind is a continuous thinking. Our mind process that goes on continuously. आपल्या मनाची विचार प्रक्रिया सतत सुरू असते. मग दिलेल्या विषयावरती, दिलेल्या टॉपिकवरती किंवा एखाद्या कोणत्याही आशयावरती, कल्पनेवरती, आयडियावरती, कन्सेप्टवरती, एखादी कन्सेप्ट असेल, एखादी आयडिया असेल, त्यावरती आपण आपल्या मनातले विचार चित्राच्या माध्यमातून, ग्राफिकच्या माध्यमातून, डायग्रॅमच्या माध्यमातून आपल्याला जशी वाटेल तशा प्रकारची डायग्रॅम काढणं. मग एखादी ट्री काढायची असेल, ट्री डायग्रॅम काढायची असेल, इट डझंट मॅटर. एखादं मॅप किंवा नकाशा काढायचा असेल तरी चालेल. एखाद्या टेबलच्या स्वरूपात इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रेझेंट करायची असेल तरी चालेल. म्हणजे अर्थात तुम्ही मनात निवडलेली एखादी कन्सेप्ट किंवा कल्पना, त्या कल्पनेमध्ये असणारी, समाविष्ट असणारी माहिती कशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. प्रोजेक्ट करणं म्हणजे प्रोजेक्शन करणं, म्हणजे समोर
रिफ्लेक्ट करणं, कागदावरती उतरवण्याचा प्रयत्न करणं. आपण आपले विचार डायग्रॅमच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून, फिगरच्या माध्यमातून, ग्राफ्सच्या माध्यमातून प्रेझेंट करणं, यालाच म्हटलेलं आहे मॅपिंग ऑफ द माइंड ऑर माइंड मॅपिंग. येस, इट इज इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी must remember this mind mapping. So here on the next page it is also the definition of mind mapping is given here. Let us see what is the definition here, or the meaning of mind mapping is given here. Activity here, activity. Complete a similar type of detailed graphical figure in your own style, showing the thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind. Generating in your mind. Generate means that continuously goes on. That continuously go on in your mind. That is called generating. Generating in your mind. म्हणजे मनामध्ये कल्पना, विचार, भावना, आयडियाज ते जनरेट होत असतात, निर्माण होतात, सतत निर्माण होत असतात. त्या प्रेझेंट करणं कागदावरती. अँड देन यू चूज अ पर्टिक्युलर स्टाईल, डिझाईन. मग त्यानंतर तुम्ही एखादी पर्टिक्युलर स्टाईल असेल, डिझाईन असेल, आराखडा असेल, ग्राफ असेल, रिप्रेझेंटेशन करता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू डिस्क्राईब द सेम आयडियाज, फॅक्ट्स अँड सिच्युएशन. टू डिस्क्राईब द सेम आयडियाज, फॅक्ट्स अँड सिच्युएशन्स. देन धिस टाईप ऑफ प्रेझेंटेशन कॅन बी कॉल्ड माइंड मॅपिंग. हे तुम्हाला सांगितलं आहे की मनात आलेले भाव, भावना, विचार ग्राफच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून, ट्री डायग्रॅमच्या माध्यमातून, टेबलच्या माध्यमातून जसं वाटेल तशा पद्धतीनं. आता इथं खाली दिलेलंच आहे डायग्रॅम. या डायग्रॅमच्या स्वरूपात समजा इथं सेंट्रल आयडिया असेल, एखादी मनातली सेंट्रल आयडिया असेल, ती सेंट्रल आयडिया सेंटरला लिहिणं आणि त्या सेंट्रल आयडियावरती आधारित तुमच्या मनात निर्माण होणारे इतर भाव, वेगवेगळ्या विचार, दिशांनी जाणारे विचार, the different thoughts that goes on different direction that you may present in this manner. In this manner you may present your different ideas, and for that different ideas there might be some sub ideas, upakalpana, branches, you may call it branches. In this manner you may develop your thoughts or concepts or ideas in a different manner. In this way you can present your information, your concept, your ideas in this diagrammatic form. This kind of presentation of information in the form of diagram, it is called mind mapping. This is the map of mind. This is the map of mind. Means at the center, the central idea is here. At the center, central idea is here, and for that central idea your thinking goes on, generating of thought that goes on. विचारांची प्रक्रिया सतत सुरू राहते. मग एकाच वेळेला एक विचार येत नाही. समजा 4 विचार वेगवेगळे आले, हे 4 विचार 4 दिशेला जाणारे असतील. These different 4 thoughts that go on 4 different direction, and again there might be some sub thoughts that you may join to the main thoughts. त्याला उपविचार जोडले जात असतील. त्याचे काय समजा बेनिफिट्स असतील. समजा याच्यामध्ये बेनिफिट्स असतील. बेनिफिट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतील. एखाद्या कन्सेप्टबद्दल किंवा एखाद्या बिझनेसबद्दल, हा बिझनेसचा ग्राफ असेल, हा सेंटरला बिझनेस लिहिलं, या दिशेनं फायदा होईल, त्या दिशेनं फायदा होईल, किती फायदा होईल, असा फायदा होईल, तसा फायदा होईल. हे डिफरंट थॉट्स आहेत. मग समजा या दिशेने गेल्यानंतर किंवा डिफरंट डायरेक्शनने गेल्यानंतर व्हॉट काइंड ऑफ प्रॉफिट दॅट वी विल गेट ऑर आय शॅल गेट, तर ते या दिशेचे तुम्ही मांडू शकता. इकडं तुम्ही ते ड्रॉबॅकसुद्धा मांडू शकता. याचे ड्रॉबॅकसुद्धा, फॉल्ट्स किंवा थ्रेट्ससुद्धा, त्याच्यातले असणारे संभाव्य धोकेसुद्धा तुम्ही मांडू शकता. किंवा त्याच्याबद्दल असणारे इन्शुरन्सच्या संदर्भातील इन्फॉर्मेशन असेल. बिझनेस करत असताना इन्शुरन्सच्या संदर्भातील विचार असतील तर ते सुद्धा वेगळे विचार, वेगळ्या कंपन्या आहेत, इन्शुरन्सच्या वेगळ्या कंपन्या आहेत, त्याच्या बाबतीतसुद्धा आपण विचार प्रेझेंट करू शकतो. या सगळ्या गोष्टी
इथं या ग्राफच्या माध्यमातून, डायग्रॅमच्या माध्यमातून प्रेझेंट करणं, त्यालाच म्हटलेलं आहे माइंड मॅपिंग. दिस इज इम्पॉर्टंट. सो हिअर ऑन पेज नंबर 141, let us see icebreakers. Here, observe the given figure and complete the activities that follow. बघा, ऑब्झर्व द गिवन फिगर, ही फिगर ऑब्झर्व करायची आहे आणि ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. इथं ॲट द सेंटर दिस इज द मेन आयडिया. हिअर दिस इज द मेन आयडिया, central idea that comes in your mind, and for that main idea there is a branch, एक प्रकार, त्याला एक, त्या मध्यवर्ती कल्पनेला किंवा आयडियाला एक ब्रँच फुटलेली असेल. त्यानंतर त्याला ट्विक म्हणजे सब ब्रँच, ढाळी, सब ब्रँच. मग अशा ह्या सब ब्रँचेस किती असू शकतील? मग या पद्धतीनं आपले विचार त्या दिशेनं, त्या डायरेक्शननं डेव्हलप करत जाणं, किंवा आणखी दुसरे काही विचार असतील दुसऱ्या डायरेक्शननं जाणारे, दुसऱ्या ब्रँचेस तयार होऊ शकतील, या दिशेनं सुद्धा तुमचे विचार डेव्हलप करू शकता. किंवा आणखी या ठिकाणी तिसरी ब्रँच आहे, या दिशेनं सुद्धा तुम्ही तुमचे विचार डेव्हलप करू शकता. यू मे डेव्हलप युअर थॉट्स इन डिफरंट मॅनर, इन डिफरंट डायरेक्शन, इन डिफरंट वे. This kind of presentation of thoughts in the form of diagram, graph, it is called mind mapping. So it is the easiest skill. This requires only practice, your thinking capacity. Man is always a thinking animal. मनुष्य नेहमीच विचार करणारा प्राणी आहे. He thinks in a different manner, having different ideas, different skills. He uses his experiences, he uses his past life experiences for the projection of future life. So these are the concepts for mind mapping. Here, replace the main idea by any other thought or title of your own. आता मेन आयडिया या ठिकाणी कुठलाही तुम्ही थॉट किंवा विचार या ठिकाणी प्रेझेंट करू शकता. मेन आयडिया आहे त्या ठिकाणी कुठलाही विचार, एखाद्या समजा फ्युचरबद्दल, माय एम इन लाईफ, समजा इथं एम इन लाईफ असं सेंटरला तुम्ही फोकस केला तर त्याच्यासाठी एम इन लाईफ किंवा टार्गेट इन लाईफ, जीवनाचं ध्येय काय आहे हे तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर या दिशेनं. समजा पुढं इंजिनिअरिंग जायचं असेल, इंजिनिअरिंगच्या काय ब्रँचेस असतील, किंवा मेडिकलला जायचं असेल, मेडिकलचे काय ब्रँचेस असतील, किंवा कंटिन्युअस स्टडी असेल, कंटिन्युअस युनिव्हर्सिटीचं किंवा BSc असेल, प्लेन BSc असेल, किंवा ॲग्री असेल, ह्या डिफरंट ब्रँचेस आहेत. मग त्या डिफरंट ब्रँचेसमध्ये तुम्हाला काय काय करिअर करता येऊ शकतं हे तुम्ही या ठिकाणी प्रोजेक्ट करू शकता. हेच तुमचं करिअरबद्दलचं किंवा फ्युचरबद्दलचं टार्गेट किंवा गोलच्या संदर्भात असलेलं माइंड मॅपिंग होऊ शकतं. सो दिस इज द सिम्पल वन. ॲड 3 सपोर्टिंग आयडियाज टू द मेन आयडियाज ॲज देअर ब्रँचेस. तुम्ही ब्रँचेस वगैरे ॲड करत तुम्ही तुमचे विचार प्रेझेंट करू शकता या पद्धतीनं. ॲड 2 आयडियाज to one of the branches that explains the meaning of the branch. या ब्रँचेस मांडत असताना सब ब्रँचेसच्या बाबतीतसुद्धा तिथं तुमच्या सब आयडियाज किंवा डिटेल आयडियाज यू हॅव टू प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ दॅट डायग्राम. दॅट इज इम्पॉर्टंट. सो दिस इज द easiest skill that you can achieve. What does it require? It requires only a practice. I will give you some examples of mind mapping on general topics. You have to study the diagrams given by me, and with the help of these diagrams you may create your own mind mapping also. This can be useful for the preparation of mind mapping. So this is the easy going skill, or you cannot face any kind of difficulty in case of mind mapping. This mind mapping is also asked for 3 marks, and you cannot neglect this mind mapping activity. It is essential part of your activity sheet. For board activity sheet, this question will definitely ask
So you cannot neglect this section of mind mapping. For here again there is another diagram. Complete the given blank space balloons with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Yes, HSC बोर्ड एक्झामिनेशनच्या संदर्भातलं तुमचं जे काही प्रिपरेशन आहे त्या संदर्भातलं या ठिकाणी ते पूर्ण करा असं या ठिकाणी त्यांनी अपेक्षा केली आहे. व्हॉट इज एक्सपेक्टेड हिअर? युअर प्रिपरेशन. व्हॉट काइंड ऑफ प्रिपरेशन? दॅट फॉर द HSC बोर्ड. HSC बोर्डच्या दृष्टीनं तुम्ही तुमचं प्रिपरेशन कसं पूर्ण करायचं आहे एक या ठिकाणी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. काय सोडवून दिलेलं आहे की फर्स्ट वन इज सॉल्व टू यू थ्रू रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक. सगळी टेक्स्टबुक वाचणं. आता हे सेंटरला काय लिहिलं आहे इथं की प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. 12वी बोर्ड एक्झामिनेशनसाठीची पूर्वतयारी तुम्ही कशी कराल अशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी किंवा अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस किंवा ड्रॉ अ माइंड मॅपिंग ऑन द टॉपिक द प्रिपरेशन फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन. म्हणजे HSC बोर्ड एक्झामिनेशनवरती प्रिपरेशन तुम्ही कसं कराल यावरती माइंड मॅपिंगचं डायग्रॅम काढा असा प्रश्न किंवा अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाईल इथं दिलेल्या स्वरूपात. मग इथं जे दिलेलं आहे हे बाकीचे बॉक्सेस आपल्याला फिलअप करायचे आहेत. झालं या विषयावरचं माइंड मॅपिंग. हे इतकं सोपं आहे. आता थ्रू एक त्यांनी सोडलं की थ्रू रीडिंग ऑफ द टेक्स्टबुक्स ऑफ ऑल टेक्स्टबुक्स सगळी टेक्स्टबुक वाचणं वगैरे. आता त्याच्यानंतर हे या ठिकाणी दुसरं काय लिहू शकाल तुम्ही? अटेंडिंग ऑल लेक्चर्स डिलिव्हर बाय द टीचर्स इन द कॉलेज. आणखी इथं काय लिहू शकाल तुम्ही? अटेम्प्टिंग or attending all tests that are conducted in the college. Again, preparation of well notes, writing of well notes. Again here solving of specimen question papers. Again here taking guidance from the teacher, developing reading skill, writing skill. Again making a proper making of timetable. Your timetable is important. Without timetable you can't make a proper preparation of your board exam also. So in this manner this may be a preparation of mind mapping for HSC board examination. In this way we are going to cover this activity of mind mapping and example of mind mapping activity that will be uploaded to you. Thank you very much.